हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, तुम्हा सर्वांना माहिती आहे की ठाणे महानगरपालिकेची ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती रिलीज झालेली आहे आणि त्यामध्ये डिफरंट पोस्ट आहेत, जसं प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, एएनएम जीएनएम आहे आणि लॅब टेक्निशियन आणि औषध निर्माता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी तुम्हाला सिलेबस म्हणजे टेक्निकल सिलेबस कोणता स्टडी करायचा आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन। ते पाहण्याआधी बघा, अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंट या पदासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं। तुमचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत। या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 या नंबरवरती। तर आता आपण बघूयात की प्रयोगशाळा तंत्रज्ञ याच्यासाठी तुम्हाला जो टेक्निकल सिलेबस आहे तो कोणता टेक्निकल सिलेबस स्टडी करायचा आहे। तर बघा, यामध्ये जो टेक्निकल सिलेबस आहे त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे तो आहे टाइप्स ऑफ टेस्ट डन इन अ मेडिकल लॅबोरेटरी। म्हणजे मेडिकल लॅबोरेटरीमध्ये ज्या डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट तुम्ही परफॉर्म करता त्या डिफरंट टेस्ट ज्या आहेत तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायच्या आहेत। मग त्याच्यासाठी इक्विपमेंट कुठले लागणार आहेत, त्याची प्रोसिजर काय असणार आहे, त्याच्यासाठी प्रिकॉशन काय घ्यायची आहे, हे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला या टाइप्स ऑफ टेस्ट डन इन अ मेडिकल लॅबोरेटरी या टॉपिकच्या अंतर्गत तुम्हाला स्टडी करावं लागणार आहे। त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे नेम ऑफ इक्विपमेंट यूज्ड इन अ मेडिकल लॅब। तर युजली मेडिकल लॅबोरेटरीमध्ये कोणते डिफरंट काइंड ऑफ तुम्ही इक्विपमेंट यूज करताय हे पण तुम्हाला नेम ऑफ इक्विपमेंट यूज्ड इन अ मेडिकल लॅब या टॉपिकच्या अंतर्गत स्टडी करायचा आहे। त्यानंतरचा तिसरा जो टॉपिक आहे तो आहे हाऊसकीपिंग अँड क्लीनलीनेस इन लॅबोरेटरी। मग लॅबमध्ये कशा पद्धतीने हाऊसकीपिंग केलं जातं, क्लीनलीनेस कसा मेंटेन केला जातो, स्टरलायझेशन कसं केलं जातं इक्विपमेंटचं, या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्ही पाहता। त्यानंतर आहे मेथड ऑफ केमिकल डिसइन्फेक्शन। तर केमिकल डिसइन्फेक्शनच्या डिफरंट ज्या मेथड आहेत त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला या टॉपिकच्या अंतर्गत करावा लागणार आहे। त्याच्यानंतर मेथड ऑफ स्टरिलायझेशन ऑफ लॅब इक्विपमेंट, म्हणजे लॅब इक्विपमेंट जे काही डिफरंट लॅब इक्विपमेंट आहेत ते कशा पद्धतीने डिसइन्फेक्ट किंवा स्टरिलाइज केले जात आहे त्याच्या पण डिफरंट ज्या मेथड आहेत त्याचा डिटेल स्टडी तुम्हाला या टॉपिकमध्ये बघायचा आहे। त्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे हाऊ इज द ब्लड सॅम्पल वॉज टेकन, दॅट इज वेनिपंक्चर। त्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक आहे हाऊ इज द लेबलिंग ऑफ सॅम्पल डन। म्हणजे जर एखादा पेशंटचा सॅम्पल असेल तर मग त्याचं लेबलिंग कोणत्या टाईपने केलं जातं किंवा त्यामध्ये कोणती कोणती इन्फॉर्मेशन जी आहे लेबलिंगमध्ये इन्क्लूड करायचे या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन या टॉपिकच्या अंतर्गत तुम्हाला स्टडी करायचे। त्यानंतर आहे क्वालिटी कंट्रोल अँड इन्व्हेंटरी कंट्रोल आणि लास्ट टॉपिक जो आहे बऱ्यापैकी सगळ्यांच्या सिलेबसमध्ये ऍड आहे तो आहे बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट। तर बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट हा टॉपिक पण तुम्हाला स्टडी करायचा आहे। यामध्ये डिफरंट कॅटेगरी ऑफ बायोमेडिकल वेस्ट कोणते आहेत आणि ते कशा पद्धतीने डिस्पोज केले जात आहेत याची डिटेल स्टडी जो आहे या टॉपिकच्या अंतर्गत तुम्हाला बघायचा आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की लॅब टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्यासाठी तुम्हाला सिलेबस म्हणजे टेक्निकल सिलेबस कोणता स्टडी करायचा आहे। नॉन टेक सिलेबस तुम्हाला या आधीच सांगितलेला आहे। नॉन टेक मध्ये 4 सब्जेक्ट असतात, मराठी, इंग्लिश, जीके जीएस आणि मॅथ्स आणि रिझनिंग। तर हे सगळे तुमचे नॉन टेक्निकलचे सब्जेक्ट असणार आहेत। त्याच्यामध्ये कोणते टॉपिक रीड करायचे हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, पण आता हे टेक्निकल टॉपिकमध्ये कोणते टॉपिक्स तुम्हाला रीड करायचे आहेत टेक्निकल सेक्शनच्या अंतर्गत याची इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे। तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की लॅब टेक्निशियन म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ज्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्या रिगार्डिंग प्रिपरेशन करताना तुम्हाला टेक्निकल टॉपिक कोणते स्टडी करायचे आहेत याची पूर्ण इन्फॉर्मेशन। तर अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज या चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि पहा, अकॅडमीमध्ये फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि यामध्ये तुम्हाला ज्या पण पद्धतीचा गायडन्स रिक्वायर्ड असेल तो पूर्ण गायडन्स प्रोव्हाइड केला जातो। तुमचा सिलेबस तर कव्हर केला जातो आणि तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जात आहेत। सध्या अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्या रिगार्डिंग जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय 8010457760 या नंबरवरती। थँक्यू।